नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ प्रणवती। आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे। मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते। तर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर सगळ्यांना रेडी व्हायला आवडतं, पण त्याचबरोबर सगळे असंही म्हणतात की मेकअप असा असावा की समोरच्याला लक्षात सुद्धा यायला नाही पाहिजे की आपण मेकअप केलेला आहे। आणि तो मेकअप कसा करायचा तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि खूप कमी प्रोडक्ट्स वापरणार आहे आणि खूप अफोर्डेबल प्रोडक्ट्स वापरणार आहे, खूप महागडे प्रोडक्ट्स वापरणार नाही आहे। तर तुम्हाला हा लुक क्रिएट करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप हेल्पफुल व्हिडिओ होणार आहे त्यांच्यासाठी, स्पेसिफिकली ज्यांना मिनिमम मेकअप करायला आवडतं किंवा नॅचरल मेकअप ज्यांना करायला आवडतं त्यांच्यासाठी हा लुक बेस्ट आहे। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटला एक व्हिडिओमध्ये सबस्क्रायबर शाउटआउट देतो ते सुद्धा देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता सगळ्यात पहिला प्रॉडक्ट जो मी यूज करणार आहे तो एक मल्टीपर्पज प्रॉडक्ट आहे आणि भरपूर सारे प्रॉडक्टचा हा काम एकटा करून जातो, आणि तो म्हणजे अर्थ रिदमचा ग्लो सेट गो हा प्रॉडक्ट मी आज यूज करणार आहे। आणि हा मल्टीपर्पज ॲक्च्युली का आहे तर हा प्रायमरचं सुद्धा काम करतो, मॉइश्चरायझरचं सुद्धा काम करतो, प्लस हा SPF 50 आहे विच इज व्हेरी गुड थिंग। आणि प्लस त्याचबरोबर थोडंसं ह्याच्यामध्ये टिंट असल्यामुळे कव्हरेजसुद्धा मिळून जातं। तर मी काय करणार आहे, 2 पंप ह्याचे घेणार आहे आणि आता तुम्ही इथं बघू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं टिंट आहे, तर हा मी यूज करत आहे। आणि ह्याला स्प्रेड करण्यासाठी ब्रशची वगैरे काही गरज नाही आहे, तुम्ही ह्याला अगदी फिंगर टिप्सने सुद्धा ब्लेंड करू शकता, खूप इझी आहे। आता जो दुसरा प्रॉडक्ट मी वापरणार आहे तो आहे कन्सीलर। मी फाउंडेशन, BB क्रीम, CC क्रीम काही वापरत नाही आहे, कारण आपण जो स्ट्रोब क्रीम वापरला होता त्याच्यामध्ये थोडंसं टिंट होतं आणि इतकं कव्हरेज बास आहे। तर मी काय करणार आहे, सेकंड प्रॉडक्ट आहे हा कन्सीलर। हा स्विस ब्युटीचा कन्सीलर आहे जो की खूप अफोर्डेबल आहे आणि याचं कव्हरेज एक नंबर आहे, त्यामुळे हा खूप बेस्ट आहे कन्सीलर। तर आता ह्याला मी काय करणार आहे, मला इथं थोडंसं रेडनेस आहे, पिंपल्ससाठी तो रेडनेस आहे, तर ह्याला मी कवर करणार आहे। डार्क सर्कल्स जास्त नाही आहेत त्यामुळे खूप मिनिमम प्रोडक्ट यूज केला तरी चालेल। आता जर तुम्हाला खूप डार्क सर्कल्स असतील डोळ्याच्या खाली तर तुम्ही डोळ्यांच्या खालीसुद्धा यूज करू शकता, पिंपल्सवरती याला यूज करू शकता, आणि त्याचबरोबर फेसवरती कुठंही डिस्कलरेशन असेल तर त्याला हाईड करण्यासाठी सुद्धा तुम्ही कन्सीलर यूज करू शकता। तर आता मी काय करत आहे, पिंपलवरती मी थोडंसं कन्सीलर यूज करत आहे, अगदी थोडं अराउंड माय नोज आणि अगदी थोडंसं डोळ्यांच्या खाली। आणि आता ह्याला सुद्धा ब्लेंड करण्यासाठी मी ब्लेंडर वगैरे काही वापरत नाही आहे, फक्त फिंगर टिप यूज करत आहे। आणि आता जिथं आपण कन्सीलर लावलेलं आहे, फॉर एक्झाम्पल आता इथे एक डॉट लावला असेल तर त्याला असं सगळीकडे पसरवण्याची गरज नाही आहे, जिथं तुम्ही लावलेलं असताना फक्त तिथंच त्याला डॅब करायचं, ते इनफ असतं, कन्सीलरला कधीही स्प्रेड करायचं नाही। सो मी फक्त ह्याला ब्लेंड करत आहे इथेच आणि डॅब मोशन्स करत आहे। इवन ब्युटी ब्लेंडर जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हासुद्धा तुम्हाला डॅब मोशन्समध्येच ब्युटी ब्लेंडर यूज करायचा असतो, आणि इवन व्हेन यू युजिंग युअर फिंगर जस्ट डॅब मोशन्स। ओके, तर आता कन्सीलर आपला झालेला आहे। तर आता नेक्स्ट प्रॉडक्ट जो मी यूज करणार आहे तो आहे हा मार्सचा लूज पावडर। आता मी कॉम्पॅक्ट पावडर यूज करायला अवॉइड करत आहे, कारण कॉम्पॅक्ट पावडरमध्ये थोडंसं कव्हरेज असतं आणि लूज पावडरमध्ये कव्हरेज नसतं, आणि मला कव्हरेज आता नको आहे, तर त्यामुळे मी काय करणार आहे, लूज पावडर वापरत आहे। आणि ह्याचा जो शेड आहे तो ब्राईटनिंग आहे, तर ह्याला मी पहिला थोडंसं शेक करते सो दॅट प्रॉडक्ट पफवरती येऊन जातो। आणि आता फक्त ह्याला सेट करत आहे, जिथं जिथं कन्सीलर लावलेलं आहे तिथं मी कॉम्पॅक्ट लूज पावडर यूज करत आहे। आता नेक्स्ट प्रॉडक्ट जो मी यूज करणार आहे तो अगेन एक मल्टीपर्पज प्रॉडक्ट आहे, तो आहे ब्लू हेवनचा स्टॅक अँड
स्ले प्रॉडक्ट. तर ह्याच्यामध्ये ना कॉन्टोरिंग, ब्लश, हायलायटर सगळंच होऊन जातं. तर आज मी कॉन्टोरिंग करणार नाही आहे. मला फक्त थोडंसं ब्लश लुक हवा आहे आणि एकदम मिनिमम असा हायलायटर हवा आहे. आणि हा त्याचा ब्लशचा शेड आहे जो की खूप जास्त पिंक नाही आहे. तर अगदी फिंगर टिपवरती घेत आहे आणि थोडंसं मी कलर ॲड करत आहे माझ्या चिक्सवरती आणि ह्याला अगदी फिंगर्सनेच ब्लेंड करणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती नॅचरल शेड आहे हा. आणि आता काय करणार आहे, याच्यामधलंच मी थोडंसं हायलायटर घेत आहे आणि फक्त त्याला माझ्या हाय पॉईंट्सवरती लावत आहे. आता असं केल्यानं काय होणार आहे, तुम्ही मेकअप केला आहे असं वाटत नाही आहे, पण खूप छान लुक येत आहे, खूप प्रेझेंटेबल लुक येत आहे. मिनिमम मेकअप ज्याला आपण म्हणतो ना तसा हा लुक आहे. आता डोळ्यांच्यामध्ये मी काय करणार आहे, फक्त माझ्या आयब्रोज थोडेसे मी सेट करून घेणार आहे. आयब्रोसाठी माझ्याकडं हा स्विस ब्युटीचा आयब्रो पेन्सिल आहे. हा प्रिसाइज्ड आयब्रो पेन्सिल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक साईडला स्पूली ब्रश मिळतं आणि एका साईडला आयब्रो पेन्सिल मिळतं. आता आयब्रोजना कोम्ब करण्यासाठी जो ब्रश असतो त्याला आपण स्पूली ब्रश म्हणतो. तर आता ह्याला मी कोम्ब करून घेते आणि फक्त जिथे स्पार्स एरियाज आहेत ना फक्त तिथे आपण ह्यांना फिल करून घेणार आहे. आणि नंतर मी यूज करणार आहे मस्करा आणि तो आहे हा NYBayचा मस्करा जो की खूप चांगला आहे आणि त्याचबरोबर हा खूप अफोर्डेबलसुद्धा आहे. तर ह्याला मी काय करणार आहे, एक्सेस ह्याचं काढून टाकायचं अँड देन यूज इट. मस्करा जो आहे ना तो इन्स्टंटली तुमच्या लॅशमध्ये खूप जास्त वॉल्यूम ॲड करून देतो आणि खूप मस्त वाटतात मस्करा. अँड मस्करा इज वन ऑफ माय फेवरेट प्रॉडक्ट्स इन मेकअप. त्यामुळं मी मस्करा कधीही स्किप करत नाही, मला खूप आवडतं मस्करा. आणि आता जर तुमच्याकडे आयब्रो पेन्सिल नसेल ना तर मस्करा तुमचं जेव्हा पूर्णपणे यूज करून होतं तेव्हा तुम्ही त्यातला एक्सेस काढून आयब्रोजवरती जर फिरवला तर तो आयब्रो पेन्सिलचा सुद्धा काम होऊन जातो. सो तसंही तुम्ही यूज करू शकता जर तुमच्याकडे आयब्रो पेन्सिल नसेल तर. आणि आता लास्टली लिपस्टिक मला यूज करायची आहे आणि त्यासाठी मी ही मार्सची लिपस्टिक यूज करत आहे. मॅट लिपस्टिक आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे 04. इफ यू कॅन सी 04 हा शेड आहे. आणि आता बरेच जण मला ह्याचं लिंक विचारतात. तर हा ना कॉम्बोमध्ये येतो, लाईक 3 लिपस्टिकचा शेड येतो आणि हा पीचेसमधला हा वेरियंट आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 3 वेरियंट येतात, 3 लिपस्टिक्स मिळतात जे पिंक फॅमिलीमध्ये आहेत. थोडेसे डार्क, थोडेसे लाईट असे शेड्स येतात. तर तुम्हाला त्याच्यामध्ये ब्राऊन वेरियंट हवा असेल तर तो सुद्धा मागू शकता, पीचेस मागू शकता अँड देन यू कॅन गो फॉर रेड्स ऑल्सो. तर तुम्हाला जो हवा असेल तर तो तुम्ही मागू शकता. तर मी हा पीचमधला वेरियंट मागवलेला आहे आणि हा मी यूज करत आहे. आता याच्यावरती जर तुम्हाला ग्लॉस ॲड करायचा असेल तर तुम्ही ग्लॉससुद्धा ॲड करू शकता, तोही लुक खूप चांगला दिसतो. किंवा जर तुम्हाला मॅट ठेवायचा असेल तर तुम्ही मॅटसुद्धा ठेवू शकता. जर ग्लॉसी लुक द्यायचा असेल तर हा स्विस ब्युटीचा ग्लॉस मी खूप चांगला आहे. हा एक ट्रान्सपरंट ग्लॉस आहे. तर हा तुम्ही कोणत्याही लिपस्टिकला जर ग्लॉसी करायचा असेल तर त्याच्यावरती हा यूज करू शकता. लेट मी शो यू की ह्याचा लुक कसा येतो.
सो गर्ल्स, हा आहे फायनल लुक, जो की खूप सिंपल आहे आणि अजिबात मेकअप केलेला आहे असं वाटत नाही आहे. सो जर तुम्हाला हा लुक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नाव आहेत ते मी क्विकली घेणार आहेत. सो माझे न्यू सबस्क्रायबर जे आहेत, ज्यांनी रिसेंटली सबस्क्राईब केलं होतं आणि त्यांचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं होतं. सो थँक्यू सो मच कल्पना उपाश्याम, थँक्यू सो मच शुभांगी विचारे, वैशाली भडके, देव्यानी, थँक्यू सो मच अनु मोरे, शोभा भंडारी, निकिता जाधव, वेदिका गीते, थँक्यू सो मच पुष्पा मुर्हे, थँक्यू सो मच अनुश्री, हेमा खुटरकर, थँक्यू सो मच वर्षा येरकडे, थँक्यू सो मच कविता डोंगरे, सारिका येलवे, सुरेखा वाल्हेकर, थँक्यू सो मच शीतल अँड थँक्यू सो मच निर्मला गावडे. गाईज, थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. आय लव्ह यू ऑल. आणि जर तुम्ही गाईज पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल आणि तुम्हाला जर माझा कॉन्टेंट आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. सो दॅट माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हालासुद्धा शाउटआउट देईन माझ्या चॅनलवरती. तर परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.